पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे तिच्याबरोबर होणाऱ्या सततच्या भांडणाला व तिच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 7 जुलै ते 8 जुलै दरम्यान रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। या संदर्भात पत्नी व तिचा प्रियकर या दोघांविरोधात तारीख 10 जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय। संजय राजाराम राऊत वय 26 वर्षे, राहणार यावली, तालुका मोहोळ असे मृताचे नाव आहे। तर स्नेहल संजय राऊत व सौरभ सदाशिव शिंदे दोघे राहणार कोंडी, तालुका उत्तर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संजय याचा विवाह नवनाथ गुंडू ननवरे राहणार दैठणे यांची मुलगी स्नेहल हिच्याबरोबर झाला होता। विवाहानंतर स्नेहल हिचे तिच्या आत्याचा मुलगा सौरभ शिंदे यांच्याशी प्रेमसंबंध होते। त्यातूनच स्नेहल ही पती संजयला मानसिक त्रास देत होती, वारंवार भांडत होती। तसेच स्नेहलचा प्रियकर सौरभ शिंदे याच्याकडूनही संजयला त्रास होत होता। दरम्यान स्नेहल ही विवाह झाल्यापासून पती संजय याच्याशी फारशी बोलत नव्हती, ती सारखी रुसून बसत होती। ती पती संजय बरोबर सारखेच भांडत होती। मी सौरभ बरोबरच राहणार आहे, त्यांचे व माझे प्रेम संबंध आहेत, तू मला सोडून दे असे सांगून वारंवार भांडत होती। दरम्यान ही घटना संजयने आई वडिलांना सांगितली। त्यांनी ही स्नेहलला समजावून सांगितले, पण तिच्यात फरक पडला नाही। त्यामुळे संजय खचला होता। घटने दिवशी सर्वांनी जेवण केल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत झोपले। संजयही त्याच्या खोलीत झोपला। सकाळी संजयचे आई वडील पहाटे उठल्यावर नियमितची त्यांची कामे केल्यावर मुलगा संजय अद्याप का उठला नाही म्हणून आईने दरवाजा उघडून पाहिले असता ती घाबरली। संजयने घरातील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले। सततच्या मानसिक छळाला व त्रासाला संजय वैतागला होता। त्यातूनच त्याने राहत्या घरी आत्महत्या केली। या घटनेची फिर्याद राजाराम नागनाथ राऊत वय 55 वर्षे, राहणार यावली यांनी मोहोळ पोलिसांना दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ करत आहेत।